नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 21 जानेवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. तर आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. तर नुकतेच किती खेळाडूंना 2024 सालचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, एकूण 4 खेळाडूंना 2024 सालचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. पुरस्काराचं नाव आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि एकूण 4 खेळाडूंना देण्यात आलेला आहे. तर हे 4 खेळाडू कोणते आहेत? तर पहिली नेमबाज आहे मनू भाकर. दुसरे आहेत हरमनप्रीत सिंग, जे की भारतीय हॉकी संघाचे कर्णधार आहे. प्रवीण कुमार, जे की पॅरा खेळाडू आहे. आणि चौथा आहे डी गुकेश, जो की बुद्धिबळपटू आहे. हे 4 नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तसेच या पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती? तर 1992 ला. आणि या पुरस्काराचा पहिला विजेता ठरला होता बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद. आणि हा पुरस्कार जो आहे तो केंद्रीय युवक व क्रीडा मंत्रालयाकडून दिला जात असतो मित्रांनो. आणि हा पुरस्कार देण्यामागचा निकष काय ठेवण्यात आलेले आहेत? तर मागील 4 वर्षामध्ये क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जात असतो. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या पुरस्काराचा पूर्वी नाव हे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं होतं, पण नंतर 2021 मध्ये केंद्र सरकारने त्या पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्यासोबतच अर्जुन पुरस्कारांची सुद्धा घोषणा झालेली आहे किंवा ते पुरस्कार देण्यात आलेले आहेत. तर एकूण 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेले आहेत. तर त्यामध्ये जे महाराष्ट्राचे खेळाडू आहेत, कमीत कमी ते तरी आपल्याला नावं लक्षात ठेवायचे आहेत, कारण त्यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातात. तर पहिला आहे नाव स्वप्नील कुसळे, जो की नेमबाज आहे. नुकतंच त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्रॉन्झ मेडल जिंकून दिलेला आहे आणि हा महाराष्ट्राचा खेळाडू आहे. त्यानंतर दुसरा आहे सचिन खिल्लारी, जो की गोळाफेकपटू आहे. त्याने सुद्धा पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताला सिल्वर मेडल हे जिंकून दिलेलं आहे. या दोन्ही खेळाडूंना जे महाराष्ट्राचे आहेत त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे आपल्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतं. त्यानंतर मित्रांनो, जे इतर पुरस्कार आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर आबेल पुरस्कार 2024चा मायकेल थॅलाग्रॅन यांना देण्यात आलेला आहे. ज्या पुरस्काराला गणिताचा नोबेल म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यानंतरचा पुरस्कार आहे आर्यभट्ट पुरस्कार 2024चा पी सुब्बाराव यांना देण्यात आलेला आहे. मिस वर्ल्ड 2024 ची विजेता आहे क्रिस्टिना बिचकोवा. मिस युनिव्हर्स 2024 ची विजेता आहे विक्टोरिया थेलविक. ज्ञानपीठ पुरस्कार 2023चा गुलजार आणि राम भद्राचार्य यांना देण्यात आला आहे. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना. लता मंगेशकर पुरस्कार 2024 सालचा अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024चा मिथुन चक्रवर्ती यांना. एम एस स्वामीनाथन 2023चा पुरस्कार बी आर कंबोज यांना. अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान नुकतंच जो अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू आहे लिओनेल मेस्सी याला देण्यात आलेला आहे. त्यासोबतच जे साहित्य अकादमी मराठी 2024चा पुरस्कार आहे तो डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या विद्वांचे गद्य या समीक्षा ग्रंथाला दिलेला आहे. आणि 2023चा साहित्य अकादमी मराठीचा पुरस्कार जर विचारला तर बालसाहित्यासाठी भारत सासने यांच्या शमशेर आणि भूत बंगला या कादंबरीला देण्यात आलेला आहे. त्यानंतर युवा साहित्याचा पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. तर हे इतर पुरस्कार सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच राष्ट्रीय हरित लवादाकडून महाराष्ट्रातील कोणत्या नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे? तर ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, पवना नदी. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जे राष्ट्रीय हरित लवाद आहे मित्रांनो, त्याच्याकडून जे महाराष्ट्रामधील पवना नदी आहे त्याचं जे काही प्रदूषण आहे त्यासाठी ते कमी करता यावं म्हणून एक समिती स्थापन करण्याची घोषणाही केलेली आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही महाराष्ट्रामधील पवना नदी आहे त्या पवना नदीविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. त्याचं उगम हे सह्याद्री पर्वतरांगेमधून होतो मित्रांनो. याच पवना नदीवर पवना नावाचं सुद्धा
धरण आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे, का समिती स्थापन करण्यात येत आहे? कारण जी काही पवना नदी आहे, ती पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागातून वाहत जाते. पिंपरी चिंचवड या भागामध्ये गेल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ती नदी ही प्रदूषित झालेली आहे मित्रांनो. त्यामध्ये असे फेसाचे तवंग हे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचीच दखल ही आता राष्ट्रीय हरित लवादाने घेतलेली आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा स्टार करून ठेवायचा आहे हा प्रश्न. तर राष्ट्रीय हरित लवाद याविषयी लक्षात ठेवायचं आहे. याची स्थापना काय 2010च्या राष्ट्रीय हरित लवाद कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. आणि हे जे लवाद आहे ते पर्यावरण विषयक खटल्यांची दखल घेत असतं. आणि यामध्ये पाणी असेल, हवा असेल, पर्यावरण आणि वने इत्यादी जे खटले असतात या संबंधीचे ते त्या ठिकाणी सुनावणी केली जात असते. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. याची रचना कशी असते तर एक अध्यक्ष आणि 2 सदस्य असतात. न्यायिक सदस्य आणि पर्यावरण एक्सपर्ट जो व्यक्ती असतो तो सुद्धा याच्यामध्ये असतो. कालावधी असतो 5 वर्ष आणि या पदावर पुनर्नियुक्तीही केली जात नाही मित्रांनो. फक्त एकदाच नियुक्तीही केली जात असते. हा मुद्दा सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर आम्हाला मागच्या काही दिवसांमध्ये असं आढळून आलेलं आहे मित्रांनो, की विद्यार्थी आपले जे नवीन आहेत ते फक्त व्हिडिओ पाहतात, पण आपल्या चॅनलला त्यांनी अजून सुद्धा सबस्क्राईब केलेलं नाही. खरंच मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ किंवा आम्ही जे काही दररोज डेली व्हिडिओ टाकतो ते जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असतील तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने, तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तेच तुमचं सबस्क्राईब करणं हे आमच्या कामाची पावती असणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी कृपया करून सबस्क्राईब करायचं आहे. तसेच हा चॅनल आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा शेअर करायचा आहे. चला मग त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच महाकुंभमेळ्यात प्लास्टिक मुक्तीसाठी कोणते अभियान सुरू करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, वन प्लेट वन बॅग असं त्या अभियानाचं नाव असणार आहे, जे की नुकतंच कुंभमेळ्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे. अभियानाचं नाव असणार आहे वन प्लेट वन बॅग. या अभियानाद्वारे जी प्लास्टिक बॅग असतात, प्लास्टिकच्या वस्तू असतात, त्याऐवजी इतर पर्यायी वस्तूंना वापरासाठी लोकांना आवाहन हे केलं जाणार आहे. या महाकुंभमेळ्यामध्ये कापडाच्या पिशव्या असतील किंवा स्टीलच्या प्लेट्स असतील, कागदाचे कप इत्यादी वस्तूंचे वाटप हे केलं जाणार आहे किंवा केलं जात आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही अभियान आहे ते कोण राबवत आहे तर जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे ते हे अभियान राबवत आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच महाकुंभमेळा जो 2025चा आहे त्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. हे प्रयागराज या ठिकाणी होत आहे. आणि हा कुंभमेळा किंवा महाकुंभमेळा 45 दिवस चालणार आहे मित्रांनो. आणि तब्बल 144 वर्षानंतर हा महाकुंभमेळा आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि दर 12 वर्षांनी 4 शहरांमध्ये भारतातल्या कुंभमेळा होत असतो मित्रांनो. आणि तब्बल 144 वर्षानंतर महाकुंभमेळा हा होत असतो. तर दर 12 वर्षांनी महाकुंभमेळा कोणकोणत्या शहरांमध्ये होतं हे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. प्रयागराज जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे, हरिद्वार जे की उत्तराखंड या राज्यामध्ये आहे, महाराष्ट्रातील नाशिक आणि मध्य प्रदेशमधील उज्जैन या 4 शहरांमध्ये हे 12 वर्षांनी महाकुंभमेळा होत असतो. तसेच याच महाकुंभमेळ्यामध्ये कुंभवाणी नावाचं FM चॅनल सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे. आणि तसेच जे उत्तर प्रदेश सरकार आहे त्याने नुकतंच या महाकुंभमेळ्याच्या आयोजनासाठी एक नवीन जिल्हा तात्पुरता असा निर्माण केलेला आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे महाकुंभमेळा क्षेत्र. हे सुद्धा पॉईंट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच युद्धक्षेत्र पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत रणभूमी दर्शन ॲप कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, जे भारताचे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग यांच्या हस्ते या ॲपचं लॉन्च करण्यात आलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे. हे जे ॲप असणार आहे त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे भारत रणभूमी दर्शन. लॉन्च करण्यात आलेला आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते. तसेच मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि जे केंद्रीय पर्यटन मंत्रालय आहे या दोघांनी मिळून हे अभियान सुरू केलेलं आहे किंवा हे जे काही ॲप आहे त्याद्वारे हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. याद्वारे काय केलं जाणार आहे की नागरिकांना जे 1962ला भारत आणि चीनचं युद्ध झालेलं होतं ते ठिकाण असेल, 1971 भारत आणि पाकिस्तान सोबतचं युद्ध ठिकाण असेल, 1999 भारत पाकिस्तान जे कारगिल युद्ध ज्या ठिकाणी झालेलं होतं ते जे ठिकाण आहे, तसेच 2020 मध्ये जे गलवान युद्ध झालं होतं भारत चीन सोबत जे काही ते असेल, तसंच सियाचीन बेस कॅम्प इत्यादी जे युद्ध झालेले ऐतिहासिक ठिकाण आहे ते आता पर्यटकांसाठी खुले केले जाणार आहे. ते जवळून पाहता येणार आहे. तर हे या ॲपच्या द्वारे
केलं जाणार आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अत्यंत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच याचा उद्देश काय आहे, तर सीमावर्ती जो भाग आहे भारताचा, त्यामध्ये समग्र विकास करणे आणि पर्यटनाला चालना देणे. तसेच मित्रांनो, जगामधील सर्वात उंचीवरील युद्ध ठिकाण कोणतं आहे, तर भारतामध्ये असणारं सियाचीन हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हा प्रश्न आपण का घेत आहोत? कारण मित्रांनो, अशा प्रकारचे जे काही सीमावर्ती भाग आहे, त्या ठिकाणी ते लोकांसाठी पर्यटनासाठी खुलं करण्यात येत आहे. आणि अशा प्रकारचे प्रश्न जर काहीतरी नवीन असेल, तर आपल्या परीक्षांमध्ये हमखास ते विचारलं जात असतं. अशाच प्रकारे मागच्या वर्षी आपण जर बघितलं, एम-पी-एस-सीने एक प्रश्न विचारला होता, की जो पुण्यामधील येरवाडा तुरुंग आहे मित्रांनो, त्या ठिकाणी त्यांनी तुरुंग पर्यटनाला सुरुवात केली होती आणि भारतामध्ये असं करणारा महाराष्ट्र राज्य पहिला होता आणि त्यामुळे तो प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. म्हणून अशा प्रकारचे प्रश्न आपण थोडंसं लक्ष देऊन बघायचे असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच सर्वाधिक टेनिस ग्रँड स्लॅम सामने खेळण्याचा विक्रम कोणी केला? आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, नोवाक जोकोविच याने नुकतंच टेनिस ग्रँड स्लॅम जे असतात त्याचा सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम केलेला आहे. याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचा आहे. हा नोवाक जोकोविच सर्बियाचा टेनिस खेळाडू आहे आणि याने सर्वाधिक 430 टेनिस ग्रँड स्लॅम सामने खेळलेले आहेत मित्रांनो. या अगोदर हा विक्रम रॉजर फेडरर जो होता त्याच्या नावावर होता 429 सामन्याचा आणि हा रेकॉर्ड तोडलेला आहे नोवाक जोकोविच याने. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच एकूण 4 ग्रँड स्लॅम होत असतात मित्रांनो वर्षभरामध्ये. तर ते 4 ग्रँड स्लॅम कोणते आहेत टेनिस संबंधित ते आपल्या नावं लक्षात ठेवायचं आहे. ऑस्ट्रेलियन ओपन, दुसरा आहे फ्रेंच ओपन, तिसरा आहे विम्बल्डन ओपन आणि चौथा आहे US ओपन. त्यासोबतच सर्वाधिक ग्रँड स्लॅम जे विजेता कोण आहे, तर नोवाक जोकोविच हाच खेळाडू आहे मित्रांनो, ज्याने 24 ग्रँड स्लॅम टायटल जिंकलेले आहेत. हा प्रश्न सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये मागच्या वर्षी विचारण्यात आलेला आहे. ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, BCCIचे नवीन लोकपाल म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अरुण मिश्रा हे BCCIचे नवीन लोकपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. हे अरुण मिश्रा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत आणि आता नुकतं ते जे भारतीय क्रिकेट बोर्ड आहे त्याचे नवीन लोकपाल म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. BCCI विषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्याचं लॉंग फॉर्म आहे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. त्याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. सध्या अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी आणि सचिव आहेत देवजीत सैकिया. तसेच मित्रांनो, लोकपालाचा विषय आलेला आहे. तर भारताचे लोकपाल कोण आहेत सध्या? न्यायमूर्ती अजय खानविलकर आहे, हे दुसरे आहे. आणि पहिले लोकपाल कोण होते, तर न्यायमूर्ती पिनाकी चंद्र. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इतर ज्या महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत त्या सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. नुकतंच ICCचे नवीन अध्यक्ष बनलेत जय शाह. CRPFचे प्रमुख बनले आहेत विपुल कुमार. SSBचे प्रमुख अमृत मोहन प्रसाद. BSFचे प्रमुख बनले आहेत दलजीत सिंग चौधरी. CISFचे प्रमुख राजविंदर सिंग भट्टी. NSGचे प्रमुख B श्रीनिवासन. SPGचे प्रमुख बनले आहेत आलोक शर्मा. ITBPचे प्रमुख राहुल रसगोत्र. NDRFचे प्रमुख पियुष आनंद आणि NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख बनले आहेत अनुराग गर्ग. त्यासोबतच ते 3 हवाई सैन्य दल आहेत भारताचे, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्याचे प्रमुख कोण आहेत? तर भारतीय हवाई दलाचे प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग. भारतीय नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी आणि भारतीय सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष नुकतंच विजया रहाटकर बनले आहेत, ज्या की महाराष्ट्राच्या आहेत. त्यानंतर UPSCचे अध्यक्ष बनले आहेत प्रीती सुदान. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बनले आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर बनले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल CP राधाकृष्णन हे बनलेले आहेत. हे अत्यंत महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, पंजाब नॅशनल बँकचे नवीन MD CEO कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, अशोक चंद्रा हे पंजाब नॅशनल बँकचे नवीन मॅनेजिंग डायरेक्टर किंवा CEO बनले आहेत. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. ही जी पंजाब नॅशनल बँक आहे त्याची स्थापना 1894 ला झालेली आहे मित्रांनो. हे एक सरकारी बँक आहे आणि याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तसेच जे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्याचे सुद्धा प्रमुख नव्याने नियुक्त करण्यात आलेले आहेत मागच्या काही काळामध्ये. ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं नाव आहे चेल्ला श्रीनिवासुलू. त्यानंतर आपण कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घेतल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच सिंगापूर देशाच्या पुरस्काराने कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात आले? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, तरुण दास. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता,
नुकतेच भारताने ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाईलच्या निर्यातीसाठी कोणत्या देशासोबत करार केला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, इंडोनेशिया. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, देवेंद्र कुमार उपाध्याय. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. नुकतेच भारतीय सशस्त्र दलांचा संयुक्त सराव पार पडला. याचे नाव काय आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, डेव्हिल स्ट्राईक. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. नुकतेच कोणत्या भारतीय खाजगी समूहाकडून अवकाशामध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, पिक्सेल. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. नुकतेच पुमा इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवण्यात आले आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, पी. सिंधू. त्यानंतरचा प्रश्न होता. नुकतेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नवीन मुख्यालयाचं उद्घाटन केले. त्याचे नाव काय आहे? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, इंदिरा गांधी भवन. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. नुकतेच गान नगाई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, मणिपूर राज्यामध्ये गान नगाई महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. याविषयी सर्व प्रश्नांचे आपण डिटेलमध्ये अभ्यास हे कालच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण काल होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता. UPSCच्या नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? याचे ऑप्शन्स आपण या ठिकाणी दिलेले होते. याचं उत्तर आहे अतिशय सुंदररित्या डिटेलमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे. त्याचं खरंच मनापासून अभिनंदन. यावरून ते दिसून येत आहे की तुम्ही किती चांगल्या प्रकारे चालू घडामोडींचा अभ्यास करत आहात. अशाच प्रकारे हे महत्त्वपूर्ण प्रश्न असतात, याचा अभ्यास तुम्ही करायचा असतो मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासाठी आपण उत्तर सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, प्रीती सुदान या UPSCच्या नवीन अध्यक्षा बनल्या आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे. भारतातील पहिले समुद्रावरील काचेच्या ब्रिजचे उद्घाटन कुठे करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. त्याचे योग्य उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघूया मग किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये सांगतात. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच मित्रांनो, आपलं जे इंस्टाग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास नावाने ते सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. तसेच जे व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास ते सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. कारण त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट हे टाकत असतो. तसेच इतर कॉन्टेंट हे टाकत असतो. तर त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.